नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कधी कधी कोण आपल्याला चालना देईल, ज्ञान देईल किंवा विचारांना प्रवृत्त करेल हे सांगता येत नाही. शनिवारची गोष्ट आहे. मी एका पुरस्कार समारंभासाठी गेलेला होतो बांद्रा BKC. तिथून जवळच NDTV मराठीचं कार्यालय, स्टुडिओ वगैरे आहे. आणि मिलिंद भागवत हा तरुण पत्रकार माझा मित्र आहे. तो खूप मागे लागला होता की आमच्याकडे चॅनेलच्या पत्रकारांबरोबर गप्पा मारायचा एक कार्यक्रम करता येईल, तुम्ही याल का? ते म्हटलं इतका जवळ येतो तर तिकडे जायला हरकत नाही. म्हणून तिथे 1-2 तासात मी जाऊन आलो आणि एक छान गप्पा झाल्या आमच्या. त्याचा व्हिडिओ देखील NDTVच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळू शकेल. पण तिथे जी काही 8-10 मुलं होती, त्यांच्याशी गप्पा मारताना मला खूप शिकता आलं. कारण त्या पिढीचे लोक कसे विचार करतात, आपल्या नंतरच्या पिढीचे लोक कसे विचार करतात, ते ज्या पार्श्वभूमीतून आलेले असतात, ज्या अनुभवातून आलेले असतात, ते कसा विचार करतात व त्यातून त्यांच्या समोर कसे प्रश्न येतात, हे सगळं अशा संवादातून उलगडलं जात असतं. आणि म्हणून तो जो संवाद झाला आमचा, त्यांना वेगवेगळे, माझा अनुभव जास्त आहे म्हणून मी त्यांना ज्ञान देईल वगैरे असं त्यांना वाटतं आणि म्हणून त्यांनी बोलवलं होतं. पण मुद्दा असा की त्यांनी मला ज्ञान द्यावं ही माझी अपेक्षा असते आणि देतात. मित्रांनो, तिथे आता मला नेमकं नाव आठवत नाही, मी मिलिंदला विचारणार आहे की तो मुलगा कोण होता की ज्याने मला एक असा प्रश्न विचारला की तो कार्यक्रम झाल्यानंतरही रात्री उशिरा घरी आल्यानंतर त्या मुलाने विचारलेला प्रश्न, तरुण पत्रकार मुलाने विचारलेला प्रश्न, हा माझ्या डोक्यामध्ये घोटाळत राहिला होता, तो जात नव्हता. कारण तो प्रश्न फक्त त्या मुलाने विचारला असा नाही. गेले काही दिवस म्हणजे 4 तारीखला जी विधानसभांच्या निवडणुकांची मतमोजणी झाली, त्यानंतर एकूणच माध्यमांमध्ये जी डिबेट चालू आहे, चर्चा चालू आहेत, त्यामध्ये तोच प्रश्न घेऊन फुटबॉल खेळला जातोय, क्रिकेट खेळलं जातंय, असा तो प्रश्न होता. पण त्या मुलाने काय कसा विचारला तो मला आठवत आहे, पण तो प्रश्न रात्री उशिरापर्यंत माझ्या डोक्यात घोटाळत होता आणि त्याचं उत्तर सापडल्याशिवाय मला कधी कधी झोप येत नाही. तो प्रश्न असा होता की एवढ्या प्रकारे संपूर्ण मध्य भारत, उत्तर पश्चिम भारत, उत्तर भारत, पूर्व भारत हा भारतीय जनता पक्षाने पादाक्रांत केल्यानंतर विरोधी पक्षाची सतत हार होत असताना, पराभव होत असताना, विरोधी पक्षांच्या राजकारणाला काही भवितव्य आहे का? आणि मग त्याने कुठल्या पक्षाच्या संदर्भात विचारला असेल सोडून द्या, पण विरोधी राजकारणाला भवितव्य आहे का, हा फार चांगला प्रश्न होता. आणि भवितव्य म्हणजे भविष्य आहे का, का एकपक्षीय राजकारण चालणार आहे? पण तो विषय डोक्यात जो घोटाळत राहिला, त्यांनी एक नवी दिशा मिळाली विचार करायची की भविष्य म्हणजे शेवटी काय असतं. आपण सगळे ज्योतिषाकडे जातात, अनेक जण आता निवडणुकीचे निकाल काय लागतील, पुढे ज्या 5 महिन्यानंतर निवडणूक आहे त्याच्यात काय होईल, त्याचीही चर्चा चालते. आणि त्याने त्या संदर्भाने तो प्रश्न विचारला की विरोधी पक्षांच्या राजकारणाचं आता यापुढे भविष्य काय? कारण भारतीय जनता पक्ष ज्या प्रकारे निवडणुका लढवतो आणि जिंकतो, कारण स्पष्ट आहे की भारतीय जनता पक्ष हा निवडणुका आल्यानंतर जमवाजमव करत नाही. निवडणुका येणारे निश्चित आहे. जसं प्रत्येक शाळेत जाणारं मूल असतं, त्याच्यासाठी भले जूनमध्ये, जुलैमध्ये कधीतरी शाळा सुरू होतात, कॉलेज सुरू होतात, पण वार्षिक परीक्षा असते, बोर्डाची परीक्षा असते, विद्यापीठाची परीक्षा असते आणि ती ठरलेली असते, त्यातून सुटका नसते. त्या प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षेला, वार्षिक परीक्षेला सामोरं जाणं आवश्यक आहे. पदवी परीक्षेला त्याला बसावंच लागणार आहे. आणि त्यामुळे एक गोष्ट निश्चित असते की तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला परीक्षा द्यावी लागणार आहे. तुम्ही राजकीय पक्ष असाल लोकशाहीतले तर तुम्हाला निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे.
आणि साधारणतः एक निवडणूक संपली की काही विचित्र काही घडलेलं नसेल तर त्या ठराविक मुदतीनंतर 5 वर्षानंतर परत एकदा निवडणूक होणार आहे. म्हणजे आज बंगाल असेल, तमिळनाडू असेल, केरळ असेल, आसाम असेल, अशा विधानसभांच्या निवडणुका 2026 मध्ये झाल्यात. तर 2031 मध्ये परत या 4 विधानसभांच्या निवडणुका होणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तुम्ही त्या लढवा न लढवा, त्यासाठी तयारी करा न करा, त्या निवडणुका होणार. 2021 मध्ये अशाच निवडणुका चालू होत्या आणि अजून करोना काळ संपलेला नव्हता. अशा वेळेला करोनाचा फैलाव होणार नाही, प्रादुर्भाव होणार नाही, याची काळजी घेत घेत 2021च्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाने आपली हवी तेवढी सगळी ताकद झोकून दिली होती. अब की बार 200 पार अशी घोषणा करत करत भाजपचे दिग्गज नेते त्यात उतरले होते. पण त्यांचं घोडं 200ची गोष्ट सोडा, 77 वर येऊन अडकलं आणि ममता दिदी परत एकदा 200 पार गेल्या. पण तिथून भारतीय जनता पक्षाने 5 वर्षानंतर येणाऱ्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली. आज निवडणूक झाली, आज आपला पराभव झाला, पण याचा अर्थ कायमच ममता दिदी जिंकणार आहेत असं नाही. याच्यावर भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचा किंवा बंगालमधल्या कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा विश्वास होता की 5 वर्षानंतर ममता दिदीला परत मतदारांना सामोरं जावं लागेल, परीक्षा द्यावीच लागेल आणि त्यावेळेला त्यांना हरवायचं असेल तर आपल्याला आत्तापासून तयारी केली पाहिजे. ही खुणगाठ मनाशी बांधून भारतीय जनता पक्षाचे सर्व पातळीवरचे लोक कामाला लागले होते. अगदी त्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर विजयाचा उन्माद इतका होता की तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी, कार्यकर्त्यांनी इतका हिंसेचा धुमाकूळ घातला ही जवळजवळ 5,000 लोकांना बंगालच्या भाजपच्या समर्थकांना आणि कार्यकर्त्यांना आपली घरदारं सोडून झारखंड किंवा आसाममध्ये पळ काढावा लागला होता. नंतर ते काही काळानंतर परत आले. त्यांना केंद्र सरकार किंवा केंद्र सरकारचे अधिकार वाचवू शकले नाहीत आणि त्यामुळे नाराजी सुद्धा होती. पण तरीही 5 वर्षानंतर याच ममता दिदीला आपण धडा शिकवू, ही मनाशी कुठेतरी खुणगाट बांधून ते लोक कामाला लागले होते. त्याचा परिणाम आता आपण बघतोय. हे अचानक झालं असं नसतं. पण दुसरी बाजू अशी होती की ममता दिदीला किंवा त्यांच्या पाठीराख्यांना त्याची पर्वा नव्हती की 5 वर्षानंतर परत आपल्याला मतदाराला सामोरं जावं लागेल. तेव्हा आजच्यासारखी परिस्थिती असेल का, याचा विचारही तृणमूलच्या कोणीही केलेला नव्हता. अगदी पत्रकारांनी सुद्धा. परत एकदा नेहमीसारख्या निवडणुका येतील, गुंडगिरी करून मतदारांना घराबाहेर पडू दिलं जाणार नाही, मतदान केंद्र काबीज करून सरकारी कर्मचारी, पोलीस आणि गुंड यांच्या संगनमताने परत एकदा आपल्याला निवडणूक जिंकता येईल, या भ्रमामध्ये ममता दिदी राहिल्या होत्या. आणि आज त्यामुळेच ममता दिदीचा पराभव झालाय. 5 वर्षानंतर परिस्थिती बदलू शकते. केंद्रात भारतीय जनता पक्षाचा सरकार आहे आणि त्यांनी हिंसेशिवाय मुक्त मनाने मतदाराला हिंडू फिरू दिलं तर आपला पराभव होईल, हे ममता दिदींनी गेल्या वेळेला ओळखायला पाहिजे होतं. की आपण आता निवडणूक जिंकली आहे, ती गुपचूप भारतीय जनता पक्षाने लोकांनी मान्य केली आहे, तरी आपण ही निवडणूक चोरलेली आहे. ज्याला आज वोट चोरी म्हणतात, ती ममता दिदींनी 5 वर्षापूर्वी केलेली होती. मोठमोठ्या वस्त्या, मोठमोठ्या कॉलन्या, तिथून मतदाराला त्याच्या घराबाहेर पडू द्यायचं नाही. जो मतदार आपल्या विरुद्ध जाण्याची शक्यता आहे त्याला घराबाहेर पडू द्यायचं नाही, त्याला मतदान करू द्यायचं नाही. जे त्या विभागात राहत नाहीत, मृत पावलेले आहेत, पण त्यांची नावं मतदार यादीत आहेत, त्यांच्या नावाने बेधडक खोटं मतदान करायचं. कारण कर्मचारी बंगालच्या शासनाचे, तिथे मुख्यमंत्री ममता दिदी, पोलीस ममता दिदीचे, गुंड ही ममता दिदीचे. म्हणजे मतदान केंद्रामध्ये
निरंकुश सत्ता ममता दिदींची होती आणि त्या बळावर खोटं मतदान करून, वोट चोरी करून आपण ही निवडणूक जिंकली. हे बाकीच्या जगाला माहिती नसेल किंवा सांगता येत नसेल, तरी ममता दिदींना स्वतःला कळायला पाहिजे होतं की 5 वर्षानंतर ही परिस्थिती असेल, याची खात्री नव्हती. केंद्र सरकार, निवडणूक आयोग त्यांच्याकडे जाणाऱ्या तक्रारी, सुप्रीम कोर्ट त्यांच्याकडे जाणाऱ्या तक्रारी, यातून आपलं पितळ उघडं पडलं तर पुढच्या वेळेला परत बोगस मतदानाने जिंकता येणार नाही, ही भविष्यातली शक्यता ममता दिदींनी वर्तमानात लक्षात घेतली नाही. तिथे ममता दिदीचा पराभव झाला. आणि 5 वर्षापूर्वी आपल्या दारुण पराभव आणि त्यानंतर हिंसाचाराचा धुमाकूळ सहन करणाऱ्या भाजपने 2026 मध्ये जी निवडणूक होणार आहे त्यासाठी तयारी केली होती. त्यामध्ये त्यांच्या पाठीशी केंद्र सरकार होतं. केंद्र सरकारच्या अधिकारात निवडणूक आयोगाला सुद्धा काही बदल करायला सांगणं शक्य होतं. आणि त्यामुळे मतचोरी करण्यापेक्षा दडपून ठेवलेल्या, घाबरवलेल्या, दहशतीखाली वावरणाऱ्या मतदाराला जर मोकळं केलं तर तो उपकार म्हणून भाजपला मतं देईल, याची भाजपला खात्री होती. आणि म्हणून 5 वर्षाची तयारी वेगवेगळ्या पातळीवर भाजपने केली. भाजप भूतकाळात रमला नव्हता की बंगालमध्ये आपलं काय आहे. बंगालमध्ये तर 2016च्या निवडणुकीत आपले फक्त 3च आमदार आले होते. आपलं संघटन कुठे आहे. आजपर्यंतचा इतिहास सांगतो की बंगालमध्ये भाजपला कोणी विचारत नाही. हा भूतकाळ होता भाजपचा. त्या भूतकाळातून भाजप बाहेर पडला. आपल्याला संघटना उभारता येईल, त्याचे डंका पिटायची गरज नाही, ढोल नगाडे वाजवायची गरज नाही, पण गावागावात जाऊन, वस्ती वस्तीत जाऊन अतिशय शांतपणे लोकांना जाच होतोय, लोकांना त्रास होतोय, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे ममता दिदीची सत्ता उलथून पाडणं. ही भूमिका दबल्या आवाजामध्ये एकेका मतदारापर्यंत पोहोचवणं हे शक्य होतं. आणि त्यासाठी ममता दिदी प्रत्येक भाजप कार्यकर्त्यावर नजर ठेवू शकत नाही याची खात्री होती. थोडक्यात आपण भूतकाळापासून बंगालमध्ये दुबळे आहोत, हा भूतकाळ होता भाजपचा. पण भाजप त्यात अडकला नाही. त्यापेक्षा 2021 मध्ये आपण टक्कर दिली. 2019च्या निवडणुकीत 18 खासदार निवडून आणले. याचा अर्थ मतदार आपल्याला प्रतिसाद देतो, जनता आपल्याला मान्यता देऊ शकते, हे ओळखून भाजपचे कार्यकर्ते काम करत होते, केंद्रीय नेते काम करत होते. थोडक्यात भाजपचे नेते हे 2019 असो 2021 असो या भूतकाळात अडकून पडले नाही. ते वर्तमानातली परिस्थिती सांभाळत होते की कुठल्या टोकाला जाऊन भाजप टीएमसी वाले गुंडगिरी करू शकतात, त्याचा बंदोबस्त कसा करता येईल. मुद्दा इतकाच असतो मित्रांनो की भूतकाळात अडकून पडलेल्याला वर्तमान नसतं आणि ज्याचं वर्तमान नसतं त्याला भविष्य नसतं. माझे वडील जवळजवळ 46 वर्षापूर्वी गेले. माझी आई 14 वर्षापूर्वी गेली. आज ते हयात नाहीत. थोडक्यात ते भूतकाळात गेलेले. मी वर्तमानात जगतोय. आपले आप्त स्वकीय जे मरण पावलेले आहेत तो भूतकाळ आहे आणि म्हणून त्यांना भविष्य नसतं. पण भाऊ तोरसेकर आज हयात आहे, वर्तमानात आहे आणि म्हणून भाऊला भविष्य असतं. माझी मुलगी आहे, माझी नात आहे, त्यांची वय लहान आहेत, त्यांना तर मोठं भविष्य आहे. मला तेवढं भविष्य उरलेलं नाही, कारण मी आता 80च्या जवळ आलेलो आहे. त्यामुळे माझा भविष्यकाळ छोटा आहे, पण तरीही मला भविष्य आहे, कारण मी वर्तमान आहे. पण माझ्या आई वडिलांना किंवा इतर पूर्वजांना भविष्य नाही, कारण ते भूतकाळ आहे. भूतकाळाला वर्तमान असतं, पण वर्तमान काळाला भविष्य असतं. आणि म्हणून जे भूतकाळात जगतात त्यांच्यासाठी भविष्य नसतं. मग राजकारण असो किंवा इतर कुठलंही क्षेत्र असो, जिथे माणसं भूतकाळात जगतात त्यांना भविष्य नसतं. कारण त्यांना भूतकाळातल्या आठवणीवर, भूतकाळातल्या वैभवावर जगण्याची इतकी चटक लागलेली असते
की वर्तमान काळातल्या समस्या त्यांना ओळखता येत नाहीत, त्या सोडवता येत नाहीत आणि त्यामध्ये जखडून पडलेली ही माणसं ही भविष्याकडचा विचार करू शकतात, स्वप्न बघू शकतात, पण त्यांना भविष्य नसतं, कारण ते स्वतः वर्तमानात जगत नाही. वर्तमानाच्या वस्तुस्थितीवर भविष्याला झेपावता येत असत. पण तुम्ही वर्तमानपत्रात वर्तमान काळात जगत नसाल आणि तुम्ही भूतकाळातच जगत असाल आणि भूतकाळाच्या भूमीवर तुम्ही वर्तमान काळातल्या उड्या मारत असाल तर तुम्हाला भविष्य नसतं. जे विरोधी पक्ष आपण हरलोय, आपण वाईटरित्या हरलोय, नामोहरम झालेलो आहोत, हे वर्तमान स्वीकारत नाहीत आणि भूतकाळात आमचं अमुक होतं, भूतकाळात आमचं तमुक होतं, अशा रीतीने वर्तमानात जगतात, त्यांना भविष्य असू शकत नाही. कारण भविष्य हे वर्तमानाच्या जमिनीवर उभं राहत असतं. पण जे भूतकाळाच्या जमिनीवर जगतात त्यांना वर्तमान शिकता आलं पाहिजे, ओळखता आलं पाहिजे. भूतकाळात तुमचं खूप मोठं वैभव असेल, पण आज तुम्ही म्हणजे मी कुठेतरी एक फोटो बघितला, एक व्हिडिओ पण बघितलाय. बंगालमध्ये कोलकात्यामध्ये बाबर मुघल साम्राज्याचा संस्थापक त्याच्या 19व्या पिढीतली एक महिला कोलकात्याच्या कुठल्या तरी गल्ली बोळामध्ये पकोडे बनवून विकते. त्या बाबराच्या भूतकाळावर तिला आजचं वर्तमान जगता येत नाहीये आणि म्हणूनच तिला त्या आधारावर भविष्य बघता येत नाही. त्यामुळे विरोधी पक्षांना एक गोष्ट लक्षात घ्यायला लागेल, त्यांनी भूतकाळातून बाहेर पडलं पाहिजे आणि वर्तमानात आलं पाहिजे. वर्तमानाच्या जमिनीवर उभं राहिलं तर त्यांना भविष्याचं स्वप्न बघता येईल, भविष्याकडे झेपावता येईल. पण जे भूतकाळात रममाण झालेत त्यांना भविष्य नसतं. मग ते करुणानिधींचे नातू असोत, बाळासाहेब ठाकरेंचे नातू असोत किंवा शरद पवारांचे नातू असोत किंवा आणखीन कोणी असो, ज्यांना भूतकाळात रमायला आवडतं त्यांच्यासाठी भविष्य नसतं आणि नसणार. हे ज्या दिवशी विरोधी पक्षांना कळेल, काँग्रेसकडे बघा, राहुल गांधींकडे बघा, काँग्रेसचे तमाम नेते प्रवक्ते सतत भूतकाळात रममाण होत असतात. त्यांना भविष्याचं स्मरण नसतं, आठवण नसते, भविष्याचा विचार करावा असं वाटत नाही आणि म्हणून असे लोक भाजपला भविष्यात हरवू शकणार नाही. दुसरा कोणीतरी उभा राहिला आणि भाजपला हरवेल. भाजप काय अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेला नाही, त्यालाही पराभूत व्हावं लागेल. काँग्रेस कधीच हरू शकत नाही असं आम्हाला आमच्या तरुणपणी वाटायचं, पण आज त्या काँग्रेसला जिंकता येत नाही ही वस्तुस्थिती. तेव्हा मित्रांनो, सांगायचा मुद्दा असा की त्या मुलाने मला एक नवीन विचारांची दिशा दिली की जे वर्तमानात जगत नाहीत आणि भूतकाळात जगतात त्यांना कधीही भविष्य नसतं. विषय आवडला, लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.